करून आज आपण 148 वार्डातील पदाधिकाऱ्यांचा, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आपण एक छोटासा मेळावा ठेवलाय. त्या मेळाव्याला उपस्थित असलेले आमचे भाई परब आहेत, राजेशजी आहेत, बनसोडे साहेब आहेत, उदयजी, सन्माननीय व्यासपीठ म्हणजे आता वेळ कमी आहे, आणि सर्व उपस्थित सर्वच पदाधिकारी मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. माझ्यावर 148 वार्डासाठी जी जबाबदारी दिली, उमेदवारी देऊन, ते म्हणजे आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राहुल शेवाळे साहेब आणि संपूर्ण टीम, तसेच आमचे रामदासजी आठवले साहेब, जो एक विश्वास ठेवलाय की 148 वार्डाला अंजली नाईक यांना आपण धनुष्यबाणाची निशाणी देऊन उमेदवारी द्यावी, तर त्या विश्वासाला काही साथ ठेवण्यासाठी जे संबंधित सर्व आमचे शाखा प्रमुख अजितभाई आहेत, गुरदीप सिंग आहेत, आमच्या महिला शाखा संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचे मी राशाबाई, अशोक, सचिन नाव लवकर येतच नाही, घ्यायला पाहिजे, तर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या पद्धतीने मला विश्वासाने उमेदवारी देण्यात आली. 147च्या कामाचा आमच्या दिग्गीबाईने पूर्ण परोचा वाचला, कारण आम्ही खूप वर्षापासून, मी शाळा प्रमुख होते तेव्हापासून आम्ही एकत्र काम करत होतो, त्यामुळे आम्हाला सगळे धारेगत माहिती होते. 146 वॉर्ड होता, तो अगोदर मी तिथे काम केलं, नगरसेवक म्हणून 147 ला आली आणि तिथे काहीच काम झालेलं नव्हतं. शाळा, हॉस्पिटल, गार्डन 2010 पासून तुमचा इस्लामपूर आला होता, तो पेंडिंग होता, ते पण काम मी केलं आणि उभी राहून केलं. मी तिथे कोणाच्याच बापाला ऐकलं नाही. आणि तो मागचा विदाऊट जीएसटी, कारण 2017ला जीएसटीचं सुरू झालं होतं आणि विदाऊट जीएसटीचं टेंडर काढलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कडून मी ते काम करून घेतलं आणि त्यामुळे वाशी नाक्याला आरसी मार्गवर पाणी जमा होत नाही, तो फ्लो निघून जातो. परत पुन्हा प्रसूतीगृहाचं आरक्षण पण मी जे ऑलरेडी 1992 ला प्रसूतीगृहाचं आरक्षण होतं, परत ते गार्डन मध्ये झालं होतं, पण मी ते परत प्रसूतीगृहाचं आरक्षण करून ते केलं, मार्केटचं आरक्षण करून दिलं. म्हणजे एकही भाग असा राहिला नाही. इंग्रजी माध्यमाची शाळा करून दिली. अयोध्यानगरच्या लोकांनी तिथे परत शाळा होणार होती, कारण ऑलरेडी हॉस्पिटल एक शाळा आहे, तर मी ते त्यांना मैदान पाहिजे होतं म्हणून मी ते परत मैदानच ठेवलं. म्हणजे जे जे नागरिकांनी सांगितलं ते केलं. वन टाइम मीटिंगचा जीआर काढला आणि तिथल्या वाढत्या इमारतींचं मी काम केलं. 147 ला जवळजवळ 150 इमारती आहेत आणि 148 ला 17 इमारती आहेत. त्या सर्व इमारतींचं टेंडर 220 कोटीचं टेंडर निघालंय आणि टेरेस पासून खालच्या आजूबाजूच्या पॅसेज पर्यंतचं सर्व काम ते येणाऱ्या 17 तारखेपासून, कारण आता आचारसंहिता असल्यामुळे तेही काम होईल. म्हणून माडकच्या जे प्लॉट मधल्या किंवा इतर लोकांनाही तुम्ही सांगा, तुमचं टेंडर निघालं आणि काम होणार म्हणजे होणार. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते काम केले. तसंच मी म्हटले बरेच कामं केले, परंतु जेव्हा मी 148 ला या लोकांनी मला असंच फिरायला नेलं, मध्ये 4 वर्षापासून तिथे कचरा जमा होता, म्हणजे त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. त्या शौचालयातून त्या बायका अशा घाणीतून पाय टाकून येत होत्या. मला स्वतःला खूप वाईट वाटलं. इतकी मजबुरी नाही, आम्ही इतके मजबूर नाहीये. आणि आम्ही जेव्हा मतदान करतो तर आम्हाला मतदानाचा अधिकार नाही म्हणून, पण जेव्हा आम्ही एखाद्याला निवडून देतो तर त्याला आपण प्रश्न विचारायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे आणि आपण त्याच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही लगेच मग तिथे कचरा साफ करून घेतला. मला एक सांगितलं की विष्णुनगरला 50 वर्षाचं जुनं मंदिर आहे आणि प्रत्येक जण आले, नारळ फोडून गेले, पण कोणी ते काम केले नाही. मग त्यांच्यातही थोडीशी कुठेतरी भीती होती आणि तिथल्या त्या यंगस्टरची मुलं आणि तिथले स्थानिक रहिवासी, त्यांना मग मला असं वाटलं की त्यांना आपल्यात अविश्वास नको, कारण तेव्हा आमचं उमेदवारीची भानगड चालू होती. शेवटच्या दिवशी उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाला, तरी पण मी तिथे कोल्हापूरहून लोक आणले आणि ते काम मी सुरू केलं. मलाशी वाटलं कोणी घेऊन जात नाही. आता आपण तुम्ही सगळेच अतिशय चांगलं काम करीत आहात.
कारण की सगळेच जण 147 विषय 148 ला मांडताय आणि तुमचा तो अधिकार आहे की प्रत्येक गोष्ट तुमची झाली पाहिजे. तुमच्याकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या पाहिजे, हॉस्पिटल झालं पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी गोष्ट आणि जागा आहे, भरपूर जागा आहे, आरक्षण आहे. परंतु ते काम का होत नाही? रस्ते होत नाही, गटारी नाल्या. भारतनगर किती बेकार परिस्थितीमध्ये आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना जेव्हा मला विचारलं तर मी त्यांना सांगितले की साहेब भारतनगरचा विकास व्हायला पाहिजे. भारतनगरचा विकास तेच करू शकतात, बाकी दुसरे कोणी करू शकत नाही. केंद्रात आणि महाराष्ट्रात आहे तेच आहे, फक्त बाकीचे तुम्हाला फुल तापायला देतील. हे तुम्ही ठामपणे नागरिकांना सांगा, नागरिकांपर्यंत पोहोचवा. जसं आपण म्हणतो की लाडक्या बहिणी आहेत त्या घरात झाल्या पाहिजे. हक्काचं जे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी सुरू केलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या बहिणींना जो आपला मान दिलाय, जे आपण हक्काने बोलतो तसेच आपण हक्काने सांगा. घराला घर हे सरकारच देईल, बाकी दुसरं कोणी देणार नाही. बाकीचे लोक आपलं फक्त हे करतील आणि प्रत्येक नागरिकाला घर मिळेल, कोणी अपात्र होणार नाही. पण हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅनिंगने कराव्या लागतील आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं 148 वॉर्ड तो फार विकासाच्या दिशेने फार कमी आहे. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी गव्हाणपड्याला गेल्यानंतर नागरिकांमध्ये खूप उद्रेक होता. का त्या लोकांनी केलं नाही? कारण की महानगरपालिकेमध्ये आपल्याला म्हणजे गाव असतात ना, गावांसाठी एक वेगळा फंड आहे आणि तो फंड 50 लाख 60 लाख असा मिळतो की गावाचं डेव्हलपिंग व्हायला पाहिजे. मग का नाही गावाचं डेव्हलपिंग झालं? का नाही? 50-60 वर्षापासून गावात ते 24 तास पाणी होतं, अचानक 2017 नंतर तिथलं पाणी गायब झालं. हा प्रश्न आपण विचारू शकतो आणि तरीही तुम्ही मतदान मागायला येणार किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. कचरा मोठा आहे, एक प्रॉब्लेम आहे. संडाशीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. विष्णुनगरला 2 वर्षापासून संडास बनवून पडलंय, पण ते सुरू नाही केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण मला चांगल्या मताने निवडून आणण्यासाठी मेहनत करा आणि आपण सगळे मिळून ते काम करू. मी नगरसेवक नसून आपण सगळे आहात ते सगळे स्वतः नगरसेवक असणार आणि प्रत्येक जण आपापल्या विभागात जे जे मंडळी बोलतील हे काम करायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही स्वतः माझी जबाबदारी घ्या. अभी हिंदी में बोलो ऐसा ओके।